आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माझ्या प्रीतमला होत्या काही वाईट सवयी, पण आता तो ते सगळं करत नाही। काल फक्त जेव्हा तो खूप दारू पिऊन आला ना, तेव्हा मला खूप वाईट वाटलं खरंच। पण काल मी जे काही ऑब्झर्व केलंय त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ते सगळं निश्चितच अभिमानाने सांगण्यासारखं होतं। काल प्रीतम तुझ्याशी जे काही वागलाय ना, त्यावरनं हेच सिद्ध होतंय की प्रीतमने तुझ्या बरोबर काहीही चुकीचं केलेलं नाही। वा, प्रीतमने माझ्यासोबत काही चुकीचं केलेलं नाहीये ना, मग हे काय? त्या दिवशी जेव्हा तू आम्हाला रस्त्यात भेटलीस आणि प्रीतमचं नाव घेतलंस ना, तेव्हाच खरं तर हे सगळं खोटं आहे याची शंका मला आली होती। मला नाही जगायचं, मला मरायचं। मी प्रेग्नेंट आहे आणि माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाबा मला आणि माझ्या बाळाला स्वीकारायला तयार नाहीये। कारण तू प्रीतमला आम्हाला चांगलं ओळखत होतीस, त्यामुळे ज्या दिवशी प्रीतम तुझ्याशी चुकीचा वागला त्याच्या दुसऱ्या दिवशी तू प्रीतमचा कान धरून आमच्या समोर त्याला उभं करू शकत होतीस, पण तू तसं केलं नाहीस। आणि त्या दिवशी मी तुला घरी घेऊन आले कारण तुझ्या मनात काय चाललंय हे मला बघायचं होतं। मोनिका, तू मोनिकासाठी आवळा, कैरी हे सगळं घेऊन गेला होतास का? मला प्रीतम आणि प्रियाचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करायचं आणि म्हणून मी इतके दिवस शांत होते। पण आता अहिल्या मॅडमला सगळं काही कळलंय। ज्या दिवशी प्रीतमचं लग्न होणार होतं त्याच दिवशी ही चूक घडली। मी जर तुला त्या दिवशी घरी आणलं नसतं तर कदाचित तू प्रेसकडे, मीडियाकडे गेली असतीस आणि नाहक आमच्या घराची बदनामी झाली असती। म्हणून तुझ्यावर बारीक नजर ठेवण्यासाठी मी तुला घरी घेऊन आले। माझ्या मुलांवर, त्यांच्यावर असलेल्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे, पण तरीही मी तुला बेनिफिट ऑफ डाऊट द्यायचं ठरवलं। माझा प्रीतम कधीच कुठल्या मुलीसोबत इतकं घाणेरडा वागू शकत नाही याची खात्री होती मला। मग मला शंका आली की कदाचित प्रीतमवरच्या प्रेमापोटी तू हे सगळं करतेस, आणि म्हणूनच मी प्रीतमला या घरापासून दूर करायचं ठरवलं। त्याला घरातनं हकलून दिलं। पण तुला त्याने काहीच फरक नाही पडला, कारण तुझ्या मनात प्रीतमसाठी काहीच प्रेम नव्हतं। तुला फक्त या घरात येऊन ऐशोआराम उपभोगायचा होता।